म्हणणं काय आहे तुमचं नेमकं? म्हणणं आमच्या दीक्षाभूमीला धक्का लागायला नको. आम्ही इथे दीक्षाभूमीच्या रक्षणासाठी आलेलो आहोत. आम्हाला फक्त दीक्षाभूमी ही बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे. त्याला तुम्ही धोक्यात घालू नका. आणखीन पुढच्या पिढींसाठी आम्हाला इथे तयार करायचं आहे. पुढची भावना आमची अशी आहे की पुढची पिढी इथून तयार होणार आहे. या ठिकाणी आणखी लोक, हे बघा, हे मानवतावादी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी चाललेले आहेत. हातात दगड आहे. काका काय सांगणार, कशासाठी घेऊन चालले तुम्ही? हाँ, गड्ढा अवैध है। 22 एकड़ के पट्टे में इन 70 साल में 22 एकड़ को कंस्ट्रक्शन करके खत्म कर दिया। अभी ये जो पट्टा है आखिरी के यहाँ पे मेला लगता है और दुकान लगते हैं, बरोबर है। अगर तुमको कंस्ट्रक्शन करना है, पार्किंग करना है, तो बहन मायावती ने लखनऊ में आम्बेडकर पार्क बनाया। दुनिया में ऐसा नहीं, इंडिया में तो क्या सर, दुनिया में ऐसा पार्क नहीं। अगर बाबा साहब के बारे में प्यार है, ये जो पट्टा है वो जोड़ो और वहाँ काम चालू को, इसकी लड़ाई है। ये गड्ढा बुझा दिया। आपण हे दृश्य, हे बघा, हे दृश्य हे सगळे आक्रमक आहे. हे बघा, हे बघा, हे सगळी जनता, आंबेडकरी जनता जी आहे ती आक्रमक आहे. या ठिकाणी मावशी तुम्ही आत गेल्या होत्या, काय काय कशासाठी गेल्या, काय विरोध का करताय? आमची पार्किंग नको आहे. आम्हाला जसं होतं तसंच पाहिजे. आम्हाला पार्किंग नको आहे. जागा पाहिजे, आमची मोकळी जागा पाहिजे. आमची जागा मोकळी पाहिजे. इथे काही पाहिजे नाही. विरोध का करताय? बांधकाम होत आहे म्हणता समिती. नाही आमचं नाही. आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग नको. अंडरग्राउंड आम्हाला संधी करण्याला काही हे नाही, फक्त अंडरग्राउंड पार्किंग नको. अंडरग्राउंड पार्किंग नको. अंडरग्राउंड पार्किंग झालं तर काय होईल असं वाटतं? नुकसान होईल सर्व समाजाचं. आंबेडकरी लोकांचं नुकसान होईल या ठिकाणी. हं, याचा उद्या जर कमी जास्त झालं त्याला जिम्मेदार कोण? हे बघा, हे दृश्य परत एकदा दाखवतो. हे बघा, या ठिकाणी जे बांधकाम सुरू करण्यात आलं होतं ते बांधकाम जे आहे ते तोडण्याचं काम सुरू आहे ना. आक्रमक आहे ही सगळी आंबेडकरी जनता जी आहे ते आक्रमक आहे आणि एकच मागणी करतायत की या ठिकाणी जे बांधकाम सुरू आहे ते बांधकाम होऊ नये. हजारोच्या संख्येत लोक आले. जेवढे या भागात दिसत आहेत त्यापेक्षा कितीतरी पण लोक या परिसरामध्ये आहे आणि मागणी एकच आहे की जे काम या ठिकाणी सुरू आहे ते काम तात्काळ थांबवावं. आणि यांनी आता मोर्चा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. हे बघा, हे दृश्य, आणि हे संपूर्ण काम थांबवलं जात आहे. जे मिळेल ते तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. एकूणच हे बघा, हा परिसर तुम्ही बघता. हे बघा, हा परिसर अंडरग्राउंड पार्किंगसाठी जो खड्डा खांदला, हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जाळण्यात आले. हे जे बारदाना या ठिकाणी लावला होता हा जाळण्यात आला. हे बघा, हे दृश्य या ठिकाणी, हे बघा, या ठिकाणी पिलरला जे गोंडपाट या ठिकाणी लावण्यात आलं होतं ते जाळण्यात आलेलं आहे. इतके संतप्त हे सगळे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी तीव्र भावना ज्या आहे त्या व्यक्त केल्या जात आहे. हे बघा, या ठिकाणी याला आग लावण्यात आलेली आहे. हे बघा, या ठिकाणी सगळ्यांच्या हातात दगड आहे. हे दृश्य या ठिकाणी दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंग होऊ नये त्याचा हा विरोध आहे आणि त्याच विरोधासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते संतप्त आहे. बघा, या ठिकाणी हा खड्डा जो आहे तो या ठिकाणी बुजवण्याचं काम या आंबेडकरी जनतेकडनं सुरू आहे. या ठिकाणी समितीने जो निर्णय घेतला होता की अंडरग्राउंड पार्किंगचा, त्याला विरोध म्हणून या ठिकाणी हे सगळे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते तीव्र आहे. पिलरला आग लावण्यात आलेली आहे आणि जे मिळेल ते तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तुझ्या हातात हा रॉड आहे, कशासाठी विरोध करतोय? दीक्षाभूमीच्या पार्किंगसाठी. पार्किंग नाही पाहिजे त्याची आपल्याला. पार्किंग नाही पाहिजे त्याची. पार्किंग नाही पाहिजे आपल्याला त्यासाठी. माझं नाव सौरभ चोखांद्रे आहे. बेफालतू पार्किंग वगैरे करता इथे. पार्किंग आपल्याला सध्या नाही पाहिजे. कशाला घेतला हा दांडा? कशाला घेतला? फेका. मिळेल त्या साहित्य त्या खड्ड्यामध्ये टाकलं जात आहे. भावना यांची तीव्र आहे. परत एकदा